आता जी मी गोष्ट सांगणार ती कुठल्याच पुस्तकात अजूनही लिहिलेली नाहीये, ती माझ्या अनुभवावरनं मला कळलेली आहे. जसं की पितृदोष, हातावरती पितृदोष खूप चांगल्या पद्धतीने कळतो अरे वा. आणि हे कुठेही अजून लिखित नाहीये बरं का, हे मी माझ्या अनुभवातनं सांगितलेलं आहे. आता ह्याच्यात कसं आहे, पितृदोष म्हणजे काय, तर त्या व्यक्तीच्या मी जेव्हा चेक करतो पितृदोष, मी त्याच्या पणजोबांपासून सगळं चेक करतो. त्याच्या पणजोबांपासून आतापर्यंत त्यांच्या घरामध्ये एखादा अपमृत्यू झालेला असतो, त्याच्यानंतर त्याच्या वडिलांची पिढी, त्यांची पिढी आणि जर वयस्कर असेल तर त्यांच्या खालची पिढी, या 3 पिढ्यांमध्ये विवाह किंवा संततीमध्ये अडचणी असतात. म्हणजे काय, तर विवाह न होणं, उशिरा होणं, न टिकणं, संतती न होणं, उशिरा होणं, झाल्यास काहीतरी प्रॉब्लेम असणं. या अडचणी जर घरात जी काही लोक आहेत त्याच्यापैकी 80% लोकांना असेल तर आणि तरच तो पितृदोष, आणि त्याची लाईन हातावरती खूप क्लिअर कळते. पितृदोषाची लाईन हातावर येस, खूप क्लिअर कळते. अच्छा, मी तेच सांगतो की हा पॅटर्न मला हळूहळू जो लक्षात आला तो आतापर्यंत कुठल्याही पुस्तकात नाहीये. सो हे जेव्हा मी बघितलं तेव्हा त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठीचे उपाय पण खूप सोपे आहेत.